आणि त्याची मोठी बातमी, मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ मुंबईत दाखल झालेलं आहे। आझाद मैदानातल्या आंदोलनाची जागा पाहण्यासाठी हे शिष्टमंडळ मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे। हे शिष्टमंडळ पाहणी करणार आहे। 20 तारखेला जरांगे पाटील यांनी चलो मुंबईचा नारा दिलेला आहे। अधिक माहिती घेऊयात कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडनं। कृष्णा, काय अधिक माहिती? आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे। आपण पाहतोय की गाड्या येत आहेत आणि हे शिष्टमंडळ आज दुपारपर्यंत मुंबईमध्ये असेल। त्याचबरोबर वेगवेगळ्या मैदानांचा पाहणी आढावा जो आहे तो या शिष्टमंडळाच्या माध्यमातून घेतला जाणार आहे। आपण पाहतोय की मुंबईतील मराठा पवार सुद्धा त्यांच्यासोबत आहेत आणि आता जरांगेचं हे शिष्टमंडळ आताच नुकतंच मुंबईमध्ये पोहोचलेलं आहे आणि 11 वाजता या सगळ्या पदाधिकाऱ्यांची आणि शिष्टमंडळाची बैठक जी आहे ती मुंबईमध्ये पार पडेल आणि त्यानंतर मुंबईतील शिवाजी पार्क, मुंबईतील आझाद मैदान, त्याचबरोबर BKC मधलं मैदान या ठिकाणी सुद्धा हे शिष्टमंडळ जाईल आणि संपूर्ण पद्धतीनं आढावा घेईल आणि कुठलं मैदान आमरण उपोषणासाठी सोयीस्कर ठरेल याची सुद्धा चर्चा जी आहे शिष्टमंडळाच्या माध्यमातून केली जाईल। आपण पाहतोय की शिष्टमंडळाचे सगळे पदाधिकारी हे पोहोचलेले आहेत, मुंबईमध्ये पोहोचलेले आहात। कशा पद्धतीने आजची दिवसाची रूपरेषा आहे, 11 वाजता बैठक आहे आणि त्यानंतर नेमकं काय काय होणार आहे? आता मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांनी आम्हाला सर्वसाधारण मराठा समाजाला सर्व मुंबईमध्ये मैदान पाहण्यासाठी पाठविलेलं आहे। बाकी इथलं नियोजन सर्व आमचे मुंबईकर जे मराठा समाजाचे मुंबईमधील समाज आहे, आंदोलक आहेत, त्यांच्याकडे पूर्ण नियोजन दिलेलं आहे। इथलं ते पाहून घेते, बाकीचं काय आहे काय नाही। वीरेंद्र पवार सर आपल्या सोबत आहेत, ते मुंबईतील या सगळ्याचा समन्वय करतायत। शिष्टमंडळ आलेलं आहे, 11 वाजता बैठक होणार आहे आणि दिवसभरात नेमकं काय काय होईल, कुठली कुठली मैदानं तुम्ही पाहणार आहात? काल ज्या पद्धतीने मनोजदादांनी संपूर्ण रूपरेषा सांगितली त्या पद्धतीने त्यांनी आज काल रात्रीच एक टीम मुंबईला पाठवली आहे। आज त्यांच्याबरोबर पहिल्यांदा प्राथमिक चर्चा मुंबईतील सर्व समन्वयकांना आम्ही कालच निरोप तसे धाडलेले आहेत। आज 11 वाजता इथे सर्वजण जमतील। 11 ते 12, 12:30, 1-1.5 तास व्यापक आपली बैठक होईल। ज्यांची जशी कामं आहेत ती वाटप करण्यात येतील आणि त्यानंतर ताबडतोब सर्व मैदानांची पाहणी करण्यात येईल। पहिलंच आपलं छत्रपती शिवाजी मैदान जवळच असल्यामुळे पहिल्यांदा आपण तिकडे पाहणी करू, तिकडनं मग आपलं आझाद मैदान आहे, ते झाल्यानंतर आपण BKCचं जे मैदान आहे, हे तिन्ही मैदानं आज आपण लोक सर्व आलेले आहेत ते बघतील, पाहणी करतील आणि त्या पद्धतीचं जे त्यांना सांगणं आहे ते मनोजदादांना सांगतील पोहोचल्यावरती आणि मग जसा निर्णय मनोजदादा घेतील त्याप्रमाणे आपण निर्णय जाहीर करू। तुम्ही म्हणताय की मुंबईतील काही मैदानं पाहिली जाणार आहेत आणि त्या पद्धतीने चर्चा पदाधिकाऱ्यांशी होणार आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पोलिसांशी चर्चेचा येतो। या सगळ्यामध्ये पोलिसांशी काही चर्चा करणार आहे का शिष्टमंडळ? पोलिसांना काही भेटणार आहे का आणि त्याबद्दलची काही माहिती देणार आहे का? नाही, पोलिसांच्या परमिशन संदर्भामध्ये पोलिसांना आता भेटण्याची ताबडतोब गरज नाही, कारण जोपर्यंत आपण आपला प्लॅन तयार करत नाही, आराखडा तयार करत नाही, प्राथमिक चर्चा ही पोलिसांबरोबर आमची झालेलीच आहे। त्यामुळे त्यांनी देखील ते सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचा आराखडा झाल्यावरती आमच्या समोर घेऊन या, मग त्यानंतर आपण त्याच्यावरती जे फायनल जे कसं करायचं ते ठरवू। एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, मुंबईतील आझाद मैदानामध्ये कदाचित हे आमरण उपोषण होऊ शकतं आणि त्यामध्ये तुम्ही तशा पद्धतीची पाहणी सुद्धा आज करणार आहात। मात्र OBC जनमोर्चाच्या वतीनं सुद्धा आझाद मैदानाचीच जी काही परवानगी आहे ती सभेसाठी मागण्यात आलेली आहे, त्याकडे कसं पाहताय? कारण तुमचा हा सगळा आमरण उपोषणाचा कालावधी आणि त्याच वेळेला OBC सभा घेऊ पाहताय मुंबई। नाही, आमचं आणि OBCचं काय समाजाशी आमचं कुणाशी वाकडं नाही। आमचाच समाज, आम्ही देखील आता OBCच आहोत। ज्या लोक आज इथे आज जेवढे आलेले आहेत, जे मराठा समाज आहे, बहुतांश मराठा समाजाला कुणबी दाखले मिळाले आहेत, त्यामुळे OBC समाज आपणच आहोत आता आणि मनोजदादाच OBC समाजाचे नेते आहेत। त्यामुळे त्यांनाही सांगणं असेल की तुम्ही वेगळं जर कुठलं करत असाल आंदोलन तर एकत्र येऊन करा। प्रश्न फक्त एवढाच आहे की प्रशासनाने बघायचं आहे, जर त्यांना जर त्यांची वेगळी चूल मांडून तिथे बसणार असतील तर प्रशासनाने त्या पद्धतीने व्यवस्था करावी। त्याच्यामध्ये काही आम्ही दोन्ही भाऊ आहोत, सख्खे भाऊ आहोत, बांधाला बांध लागलेले भाऊ आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये काय विरोध होण्याचा काही प्रश्न येत नाही। आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील यांचं हे सगळं शिष्टमंडळ आहे, जवळपास 10 ते 15 गाड्या इतक्या रात्रीचा प्रवास करून या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि आज 11 वाजता पहिल्यांदा या शिष्टमंडळाची बैठक होईल। मुंबईतील काही पदाधिकारी या बैठकीमध्ये जोडले जातील आणि त्यानंतर पूर्ण दिवसाची रूपरेषा ठरेल। मुंबईतील काही प्रमुख आणि मोठी जी काही ठिकाणं आहेत त्या ठिकाणांची पाहणी सुद्धा या शिष्टमंडळाच्या वतीनं करण्यात येणार आहे आणि त्यानंतर कुठलं ठिकाण आमरण उपोषणासाठी निवडायचं या संदर्भातलं शिक्कामोर्तब कदाचित होऊ शकतं। आपण पाहतोय की हे सगळे पदाधिकारी आहेत
आणि ते पोहोचलेले आहेत. शिष्टमंडळाच्या माध्यमातून शिष्टमंडळ जे आहे ते पोहोचलेलं आहे. मुंबईतील कुठल्या कुठल्या मैदानांची पाहणी करणार आहात आणि साधारण त्या शिष्टमंडळांमध्ये तुम्ही किती जण आहात? आम्ही इथं 200 बांधव पोहोचलेलो आहोत. आदरणीय मनोजदादा जरांगे यांच्या सूचनेनुसार आम्ही मुंबईमध्ये मैदान पाहण्यासाठी आलेलो आहोत. BKC असेल, आझाद मैदान असेल आणि शिवाजी पार्क असेल, या तिन्ही मैदानाची पाहणी करणार आहोत. पोलिसांशी काही चर्चा करणार आहे या सगळ्या दरम्यान? हे सगळं नियोजन स्थानिकचे आंदोलक करतील, मराठा आंदोलक मुंबईचे. आम्ही फक्त मैदानाची पाहणी करायला आलेलो आहोत. ओबीसी जनमोर्चानं सुद्धा तुमच्या आमरण उपोषणाचा जो काही कालावधी आहे किंवा जी तारीख तुम्ही निवडलेली आहे त्याच वेळेला मुंबईमध्ये सभा घेण्याचं ठरवलेलं आहे आणि तशा प्रकारची परवानगी आझाद मैदान पोलिसांकडे मागितली. आझाद मैदानामध्ये त्यांना सभा घ्यायची आहे, कसं पाहताय? त्यावर नाही बोलू शकत आम्ही. नाही, नक्कीच. आम्ही फक्त